तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की माझ्या बाळाला 2 महिने पूर्ण झालेले आहेत. लवकरच तो 3 महिने सुद्धा पूर्ण करेल. अजून एक आठवडा आहे. तर या 3 महिन्यामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे, ती म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टी विसरायला लागलेल्या आहेत. ज्या गोष्टी अगदी साध्या असतात, सोप्या असतात, मी नेहमी लक्षात ठेवते, त्या गोष्टी सुद्धा हल्ली माझ्या लक्षात राहत नाहीत, किंवा त्या गोष्टी खूप दिवसांनी मला आठवतात की त्या गोष्टी केल्याच नाहीत किंवा त्या करायला हव्या होत्या, किंवा हे मी विचार केला होता पण त्या गोष्टी तशा झाल्या नाहीत. हे असं हल्ली हल्ली होत आहे. म्हणजे या बाळाचा जसा जन्म झालेला आहे ना, तर त्यानंतर हे खूप जास्त जाणवत आहे. तुमच्या सुद्धा घरामध्ये जर लहान बाळ असेल आणि तुम्ही सेम हा अनुभव घेत असाल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. ऍक्च्युली झालं असं की जेव्हा बाळ हा 45-46 दिवसांचा होता, तर त्यावेळी मी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की माझ्या 1 महिन्याच्या बाळाची ग्रोथ कशा पद्धतीने चालू आहे, किंवा बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले होते की बाळाचं वेट किती होतं, वेट गेन कसं होत आहे, आता किती आहे. या सगळ्या गोष्टी मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केल्या होत्या. तो व्हिडिओ मोबाईलमध्ये होता सुद्धा, फक्त तो एडिट नाही केला गेला किंवा पोस्ट नाही केला गेला. आणि हे मला तेव्हा आठवलं जेव्हा मी बाळाच्या 2 महिन्याचा व्हिडिओ शूट करत होते. आणि तेव्हा मला जाणवलं की मी 1 महिन्याचा व्हिडिओ तर करून ठेवला होता पण तो पोस्टच नाही केला. आणि मग तो काल मी व्हिडिओ पोस्ट केला. काल कदाचित तुम्ही पाहिला असेल. जर नसेल पाहिला तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून तुमचा सुद्धा बाळ जर 1 महिन्याचा असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिलेट करायला थोड्याशा सोपी जातील. तर सांगायचा मुद्दा हा होता की मी हल्ली या सगळ्या गोष्टी खूप जास्त विसरत चाललेली आहे. यावरती थोडासा स्टडी केल्यानंतर असं जाणवलं की नॉर्मली प्रत्येक आईला हा जो काही मेमरी लॉस आहे याचा अनुभव बाळाच्या जन्मानंतर येतो. आणि हे का होतं, कारण या दरम्यान म्हणजे जसे बाळाची डिलिव्हरी होते तर त्यानंतर आईच्या शरीरामध्ये खूप सारे हार्मोनल फ्लक्च्युएशन्स होत असतात. हार्मोन्स कमी जास्त होत असतात. बॉडी परत प्री प्रेग्नन्सी स्टेजला जायला तयार झालेली असते. शिवाय या दरम्यान ना बाळाला रात्री फीड करणं, उठणं, व्यवस्थित झोप होत नाही. आणि त्या झोपेमुळे सुद्धा थोडासा मेमरी लॉस होऊ शकतो. या हार्मोन्समुळे सुद्धा मेमरी लॉस होऊ शकतो. आणि आणखी एक गोष्ट, मी लहान असताना वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे आणि त्यामध्ये माझं एक भाषण होतं आईवरती. आणि त्यामध्ये एक लाईन होती की घार उडते आकाशी पण तिचं चित्त पिलापाशी. तर ही जी गोष्ट आहे ना ती मला अगदी आता खरी झाल्यासारखी वाटते आहे. कारण नॉर्मली कोणतीही आई असू द्या, मग ती प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, किंवा आपण माणसं असू द्या, जेव्हा आपण आई बनतो तर त्यावेळी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला आणि आपल्या बाळाकडे जे आपले लक्ष असतं तर ते सगळं एका वेगळ्या कॉर्नरमध्ये येतं. काहीही आपण करत असलो तरी बाळाचा आवाज तर येत नाही ना, बाळ रडत तर नाही ना, बाळ उठला तर नाही ना, बाळाचं पोट तर भरलं नाही ना, बाळाने सुशी केली नाही ना, या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये चालू असतात. आणि याच कारणामुळे कदाचित बाळ सोडून ज्या गोष्टी आहेत ना या फारशा लक्षात राहत नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्याही बाबतीमध्ये असंच होत आहे का? आणि जर होत असेल तर यामध्ये काही काळजी करण्याचे कारण नाही. ही एक स्टेज आहे, हळूहळू जाणार आहे. मी नॉर्मली काय करते ना, बऱ्यापैकी गोष्टी ह्या लिहून ठेवण्याचा ट्राय करते, पण तरी सुद्धा एखादी गोष्ट विसरतेच. पण जरी झाली तरी गिल्ट घ्यायचा नाही. गोष्टी पुढे होणार आहेत किंवा होत राहणार आहेत. बाळाचं हे जे काही स्टेज आहे, बालपण आहे किंवा आपलं जे आईपण आहे, हे आपण छान पद्धतीने एन्जॉय करणं गरजेचं आहे.